हॅलो यूट्यूबकर. आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. आज की नाही मी जरा वेगळी अशी खिचडी करणार आहे. तर काय काय करायचं, काय काय घेतलंय ते चला किचन मध्ये पाहूया. आता खिचडीसाठी काय काय घेणार ते बघा. तांदूळ घेतले आहेत, बासमती तांदूळ आहेत, शेलटी डाळ, मुगाची डाळ, नंतर हिरवे वाटाणे, टोमॅटो, फरसबी, गाजर, नंतर मसूरची डाळ, बटाटा, कांदा, लसूण, टोमॅटो, कोथिंबीर, हिंग, मीठ, मिरची, कढीपत्ता, लाल तिखट, जिरं, हळद आणि राई आणि लागणारं तेल आणि पाणी एवढ्या वस्तू लागणार आहेत. आता खिचडी करायला घेऊया. प्रथम तांदूळ, मसूरची डाळ, हिरवे वाटाणे, शिलटी डाळ म्हणजे मुगाचीच पण साल असलेली, साधी पिवळी मुगाची डाळ, हे सगळं धुवून घ्यायचं. हे सगळं धुवून घ्यायचं. हे बघा, हे सगळं धुवून आणलं. त्यातच बटाटा टाकायचा. बटाटा धुतलेला आहे. ही भाजी पण धुतलेली आहे. टोमॅटो, गाजर आणि फरसबी. आणि यात गरम पाणी घालायचं आणि पातळशी करायची आहे म्हणून पाणी जास्त घालायचं. यातच थोडं मीठ घालायचं आणि 4 शिट्ट्या द्यायच्या. आपली खिचडी लवकर शिजेल. गरम पाणी घालायचं नेहमी. हळद घालायची राहिली होती, हळद पण घालायची हा याच्यात थोडीशी, आणि झाकण लावायचं. आता फोडणी, डाळ तिकडे शिजते आहे तोपर्यंत आपण इकडे फोडणी करून घेऊया. हे बघा, प्रथम जिरं घालायचं, नंतर मोहरी घालायची, मिरची घालायची, कढीपत्ता घालायचा, मिरची घालायची, कांदा घालायचा. हे आपल्याला डाळ शिजल्यावर घालायचं हा सगळं. टोमॅटो घालायचा, थोडीशी हळद आपण घातली आहे तर आता थोडीशी घालूया. थोडं टोमॅटो घातलाय म्हणून थोडस मीठ. हिंग. फोडणी ही चांगली करून घ्यायची. डाळ शिजली की त्या कुकर मध्येच टाकायचं. हे वेगळी आगळी वेगळी आहे. हे बघा, फोडणी झालेली आहे. डाळ शिजली की मग हे घालूया. मग तुम्हाला मी दाखवते. हे झालेलं आहे. गॅस बंद करते. बघूया आता शिजली आहे का. हा, चांगली शिजली आहे. थोडं पाणी घालते आणि हे आपण हे केलं ना ते हे त्यात घालूया. थोडं पाणी घालूया, थोडी कोथिंबीर घालूया, हे बघा. आणि परत गॅसवर ठेवते. थोडं गरम व्हायला, थोडं उकळू दे. आपली खिचडी तयार आहे. आता त्याला जरा लसणाची फोडणी देते. बघा, लसूण घालूया, त्यातच लाल तिखट घालायचं 1 चमचा.
हे बघा फोडणी झालेली आहे. ही फोडणी घालायची लसणाची. हे बघा आपली खिचडी तयार. या खिचडी तयार, या खायला. माझा व्हिडिओ पाहिलात ना तुम्ही, अगदी सोपं आहे करायला. तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. बाय.